शेतकरी संपाच्या फुटीला कारणीभूत ठरणाऱ्या पुणतांबा कोर कमिटीच्या आणखी एका सदस्याला आता आम्ही शोधून काढलंय. भाजपच्या वळसणीला बसून संप मॅनेज केल्याचा आरोप झालेल्या खलनायकांपैकी एक नाव म्हणजे संदीप गिड्डे. गिड्डेंची आणखी एक खास ओळख म्हणजे भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे ते निकटवर्तीय. भूमिगत झालेल्या गिड्डेंना शोधून काढल्यावर त्यांच्यासोबत कोर कमिटीचे आणखी एक गायब झालेले सदस्य हाती लागले. पाहूया गिड्डेंशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जर विचारलं की महाराष्ट्राचे खलनायक कोण, तर ते 3 नाव घेतील. त्यातलं पहिलं नाव जयाजी सूर्यवंशी, दुसरं नाव धनंजय जाधव आणि तिसरं नाव संदीप गिड्डे यांचं येईल. खरं तर ही सगळी मंडळी ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्र्यासोबत पहाटेच्या 4 वाजता, त्यानंतर ही महाराष्ट्राला नॉट रिचेबल आहे. सगळा महाराष्ट्रातला बळीराजा यांना शोधतोय, मात्र ते त्यांना भेटत नाहीयेत. आम्ही धनंजय जाधव नंतर संदीप गिड्डे यांना शोधून काढले. ते आपल्या सोबत आहेत. आपण तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. धनंजय जाधव खूप थकले होते आणि त्यानंतर ते आराम करायला गेले होते. तुम्ही अगदी त्याचसाठी बाहेर पडलात मुंबईच्या? नाही, मुळात ही जी चळवळ उभा झाली आणि या चळवळीमध्ये संपूर्ण ही चळवळ उभा करत असताना जे एक्झर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर अशी परिस्थिती होती की आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेनंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी एबीपी माझा, एबीएन लोकमत यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही या ठिकाणी जनभावनेचा आदर करतोय, राजभावनेचा आदर करत नाहीये. आणि मी यामध्ये जनभावना काय आहेत हे मला लोकांच्या मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आम्ही मुंबईतून लोकांच्याकडे आलो. अकोला, बुलढाणा असेल, पंढरपूर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी मी फिरलो आणि माझ्याकडे स्वतःकडे महाराष्ट्रातील जवळजवळ 16 लाख शेतकऱ्यांचा डेटाबेस आहे. माझे स्वतः फेसबुकला 40,000 फॉलोअर्स आहेत आणि माझा नंबर हा नॉट रिचेबल नाही आहे. माझा नंबर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा केव्हाही मला फोन करू शकतो. आणि गेली 4 दिवस मी महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकरी आणि काही या ठिकाणी संघटनांचे कार्यकर्ते हे दोघंही मला फोन करतायत. मला जनभावना जाणून घ्यायची होती आणि जनभावना जाणून घेतल्याशिवाय माझी नेमकी भूमिका आहे ती स्पष्ट करू शकत नव्हतो. मला अनेक माध्यमांचे फोन वगैरे येऊन गेले, परंतु मी त्यांना सांगितलं मी सध्या जनभावनेबरोबर आहे आणि सामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. मग जनभावना तर तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात होती. जनभावना विरोधात नाही आहे. आपण माझ्याकडे मी संपूर्णपणे ज्या वेळेला सामान्य शेतकऱ्यांशी बोलतोय, अनेक फोन येत आहेत मला. सामान्य शेतकऱ्यांचा ज्यावेळेला फोन येतोय त्यावेळेला त्यांचं मत हेच आहे की येस, तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं जे काही घेतलेलं आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव, दुधाचा दर, ह्या ज्या काही मुद्दे आहेत किंवा वीज बिलाचा प्रश्न असेल, तर या बाबतीत ते पॉझिटिव्ह आहेत. त्यांचा प्रश्न एवढाच आहे की हे नक्की होणार का. आणि हा जी काही जनभावना आहे ही विरोधात जाण्याचं कारण मी सध्याचं राज्य शासन आणि त्यांची कम्युनिकेशन पद्धती जी आहे त्यांना मी रिस्पॉन्सिबल पकडेन. कारण जर का ते एखादा निर्णय घेतात आणि तो निर्णय चांगल्या पद्धतीनं मांडू शकत नाहीत, त्यावेळेला जर आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर झालेले निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर जर होर्डिंग्ज लावले असते, सगळ्या पद्धतीनं जर पोहोचवले असते, तर ते सगळ्या जनतेला कळाले असते. एक भाग. आणि दुसरा भाग ह्याच्यातला आहे की विश्वासार्हता. तर विश्वासार्हतामध्ये की तुम्ही आम्हाला ही जी कमिटमेंट दिलेली आहे, आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी अनेक कमिटमेंट या जनतेला दिलेल्या आहेत. सभेमध्ये दिलेल्या कमिटमेंट वेगळ्या आणि पत्रकार परिषदेमध्ये दिलेली कमिटमेंट वेगळी. तर जनतेचं नेमकं हेच झालंय की सभेमध्ये अनेक कमिटमेंट ज्या दिलेल्या आहेत तर त्या कमिटमेंट मुख्यमंत्री महोदयांनी पाळलेल्या नसतील कदाचित. त्यामुळे त्यांच्याविषयी जी निगेटिव्हिटी आहे की ही जी कमिटमेंट आहे जी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे ही मुख्यमंत्री महोदय पाळतील की नाही, याचा अर्थ तुम्हाला जे दिलंय तर हे पाळण्यासाठी नाही, म्हणजे जे काय आहे ते आउटपुट ह्याच्यामध्ये मिळालेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतोय की ही जी कमिटमेंट आहे ही नक्की पाळली जाईल आणि त्या पद्धतीचं आश्वस्त. पण जनतेला विश्वास नाही असं तुमचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यावर. पण तुम्हाला 4च लोकांना कसा विश्वास आहे हो? पहाटे 4 वाजता तुमच्यासोबत बसले, 4 तास तुमच्यासोबत बसले, तुमच्या जे कोर कमिटी आहे त्यांना आजूबाजूला खुर्च्या दिल्या, त्यामुळे तुमचा विश्वास वाढला का मग मुख्यमंत्री? आम्हाला पण मुख्यमंत्री महोदयांच्यावरती विश्वास नव्हता. म्हणून ज्या काही कमिटमेंट देत आहे त्यांना आम्ही सांगितलं की जॉईंट पत्रकार परिषद घ्या आणि पत्रकार परिषदेसमोर बोला. पत्रकार परिषद म्हणजे हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे.
निदान या ठिकाणी जनता असेल, आम्ही जरी फसवले गेलो तरी सुद्धा माध्यमं जी आहेत ही माध्यमं त्या ठिकाणी आपल्याला जाब विचारतील आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये तो निर्णय जो आहे तो जाहीर करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आग्रह केला. पण तीच पत्रकार परिषद तुमच्या कोर कमिटीचं पुणतांब्यात घ्यायचं ठरलं होतं. पुणतांब्यामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊ शकले नव्हते, येऊ शकत नव्हते. ज्या सामान्यांचा लढा ज्या पुणतांब्यामध्ये उभा राहिला, तुम्हाला असं का वाटलं नाही की तिथे जाऊन जी लोक गावागावातून एकत्र आली त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे? तुमची कोर कमिटी सुद्धा सगळी उपलब्ध नव्हती. ज्यांनी आंदोलनात खारीचा वाटा उठवला ती उपलब्ध नव्हती. मग त्या लोकांना तुम्ही हा निर्णय न सांगता तुम्ही 4 लोकांनी कसा declare केला? हा खूप मोठा प्रश्न जो आहे हा महाराष्ट्राला पडलेला आहे की हे त्या दिवशी 2 तारखेला एवढ्या लगबगीनं मुंबईला का निघून गेले, एवढ्या गडबडीत बैठक का केली, एवढ्या रात्रीचा निर्णय का घेतला आणि रात्रीचंच पत्रकार परिषद घेऊन अनाउन्समेंट का केली? मुळात मुंबईला बैठकीला जाण्याच्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत. एक, हा जो लढा उभा केला आणि हा लढा उभा करत असताना आम्ही बऱ्याच अँगलवरती अनेक संघटना एकत्रित आल्या, अनेक व्यक्ती एकत्रित आल्या, सगळं झालं. हा लढा सक्सेस करण्यासाठी आम्हाला 2 अँगलवरती काम करावं लागलं. आमचं गनिमी कावाची जी काही टीम आहे ती टीम अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लावावी लागली आणि दुसरीकडे संघटनांचे कार्यकर्ते जे काही बेसिकली पहिल्या 2 दिवसामध्ये प्रोटेस्ट झालं तर त्याच्यामध्ये आम्ही जी काही डिप्लॉय केलेली माझ्या गनिमी प्रश्नाचं कावाची टीम उत्तर होती. तुम्ही देत नाहीये. तुमचं जर ठरलं होतं पुणतांब्यात यायचं तर तुम्ही पुणतांब्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांचा निर्णय न कळवता तुम्ही परस्पर निर्णय कसा घेतला की संप मागे घेतोय म्हणून? आम्ही निर्णय जो आहे हा निर्णय त्या ठिकाणी जो झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे काही आश्वासनं दिली किंवा जे काही निर्णय झाले त्याच्यामध्ये जवळजवळ 70% ज्या मागण्या आहेत त्या आमच्या पूर्ण झाल्या. त्याच्यामध्ये मुळात विषय असा आहे की एखाद्या गोष्टीला 100% मागण्या कधी पूर्ण होत नसतात. आपण एखाद्या ठिकाणी निगोशिएशन्सला ज्या वेळेला बसतोय तर त्यावेळेला सगळ्याच मागण्या पूर्ण होतील असं नाही. पहिला मुद्दा असा आहे की हमी भावाचा प्रश्न निकाली लागलेला आहे, दुधाचा भावाचा प्रश्न जो आहे तो निकाली लागलेला आहे, कर्जमाफीचा निकाल. जनतेला माहिती आहे, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे की अशा मुख्यमंत्र्यांनी मागण्या दिल्यात. पण सामान्य जनतेला असं का वाटत नाही की त्यांच्या बाजूनं तुमच्या कमिटीने निर्णय घेतला? नाही, मुळात हा जो निर्णय आहे, निर्णय घेणं आणि अंमलबजावणी ह्याच्यामध्ये 2 फरक आहेत की अशा प्रकारचा कुठला शासन निर्णय आहे का, अशा प्रकारचा कुठलं परिपत्रक आहे का, अशा प्रकारचं कुठलं मंत्रिमंडळाचा निर्णय आहे का, अशा प्रकारे कुठल्या याच्यावरती सचिवांची सही आहे का? हा सगळ्यात मोठा जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आमच्यासोबत जे आले नव्हते या अनेक सदस्यांनी किंवा ज्या इतर संघटनांनी उपस्थित केले आणि शेतकऱ्यांना हे दाखवून दिले. म्हणूनच त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेला रात्री हे सगळं झालं त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना सांगितले की माध्यमांच्या समोर ह्या सगळ्या तुम्ही कमिटमेंट पुणतांब्यात का गेला नाहीत? का नाही वाटलं की पुणतांब्यात तुम्ही जावं? या ठिकाणी आमचा विषय असा होता की एक तर पुणतांब्यामध्ये जाऊन ग्रामसभा घ्यायची आणि तो संप मागे गेला. ग्रामसभा घेत असताना मिनिमम 3 ते 4 दिवसांचा नोटीस जी आहे ती आपल्याला देणं गरजेचं आहे. ग्रामसभेचा संबंधच नाही. पुणतांब्यामध्ये खूप सारी लोक होती की जे तुमची वाट पाहत होती, पण तुम्हाला नाही वाटलं त्यांच्यापर्यंत. हे का नाही वाटलं तुम्हाला? नाही, आम्ही या ठिकाणी जो निर्णय घेतला तर तो निर्णय घेतल्यानंतर हा निर्णयाचा जनभावनेचा आदर करण्यासाठी हे संपूर्ण राज्यभर आंदोलन होतं. तर संपूर्ण राज्यभरात फिरलो ना मी, अकोल्यात गेलो, बुलढाण्यात गेलो आणि या ठिकाणी पुणतांब्यातल्या पण काही शेतकऱ्यांना मी बोललेलो आहे, त्यांच्याशी फोनवर बोलतोच आहे ना. तुम्ही नेते समजून घेतलं सगळे 4 कमिटीने, तुम्ही शेतकऱ्याचे नेते आणि अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आम्ही मुळात त्या ठिकाणी चर्चा करत असताना आम्ही कुठले नेते म्हणून गेलेलो नव्हतो, सामान्य शेतकरी म्हणून. हे जन आंदोलन आहे आणि जन आंदोलनामध्ये कुणीही नेता नसतो. मी असेल, जयाजीराव सूर्यवंशी असतील, धनंजय जाधव असतील, कुणी असेल, तर हे नेते नाही आहेत. आम्ही सगळेजण समन्वयक आहोत. कोर कमिटीमध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यामध्ये गिड्डे नावाच्या सदस्याची खूप तळमळ चाललेली होती की लवकरात लवकर मुख्यमंत्र्याला भेटलं पाहिजे, मंत्रिमंडळ वाट पाहत आहे. आम्ही तिथे उपस्थित होतो. तुमच्या MH10 नंबरची गाडी होती, वेळ 6:45ची होती. तुम्हाला लोक तिथे रागवले, तुमचे शब्द होते, तो अण्णा पोहोचला तिकडे, तो श्रेय घेईल, आपण लवकर गेलं पाहिजे, हे तुमचे शब्द होते. वेळ, शब्द आणि ठिकाण मी सगळं सांगितलंय. श्रेयवादाची ह्याच्यामध्ये हे नव्हती, गफलत नव्हती. ह्याच्यामध्ये मुळात विषय असा होता की आम्ही या ठिकाणी मी जे होतो तो कनेक्टेड होतो आमची जी सगळी गनिमी कावाची पथकं आहेत त्यांच्याबरोबर, आणि त्यांच्याकडून आम्ही एक रिपोर्ट घेतला होता की 2 दिवस आपलं आंदोलन जे आहे ते सक्सेस झालेलं आहे, परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3, 4 आणि 5
या तारखेला या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ होणार आहे, अनेक ठिकाणी दगडफेक होणार आहे, अनेक ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. तुम्ही पहिल्या 2 दिवसातलं बघा, महाराष्ट्रातल्या एकाही एसटीवरती दगड पडलेले नाही. महाराष्ट्रातील एकाही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान या ठिकाणी पहिल्या 2 दिवसामध्ये झालेलं नाही. परंतु काल 5 तारखेला एसटीवरती दगड पडलेला आहे. ही जी काही सिस्टम आहे ती काही या ठिकाणी शक्तीनी या ठिकाणी त्याचं प्लॅन केलेलं आहे. ह्या संपूर्ण आंदोलनाचं निमंत्रक किंवा अनाउन्समेंट आम्ही केली आणि कोर कमिटीचे मेंबर म्हणून हे जे काही 3, 4 आणि 5 तारखेला हे सगळ्या ज्या काही गोष्टी होणार होत्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार हे आम्हाला धरण्यात येणार होतं. आणि ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आम्ही घेऊ त्यावेळेला त्याचं नुकसान भरपाईपासून केसेसपासून ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आमच्यावर पडणार होती. त्यासाठी महाराष्ट्राला कुठल्या दंगली बघायला नकोत. महाराष्ट्रातलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जीव जातोय म्हणून आपण एकीकडे भांडतोय आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जीव गेला असता. आता आपण जर बघितलं त्या ठिकाणी नेवासा फाट्यावरती एक साखरेची गाडी लुटली आणि ती साखरेची गाडी समाजकंटकांनी लुटली. मला त्यांचे फोन आले की आमच्या नावावर उतारा नाही तेवढं आमचं केस मागं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून. मी सांगितलं शक्य नाही, तुमच्या घरात साखर सापडलेली आहे, नाही, एका शेतकऱ्याचा जीव गेला. नाही, हे सगळं ठीक आहे. तुमच्यापासून मगापासून 3 शब्द येतात, गनिमी कावा. तुम्ही जे बोलतायत त्यातले सगळे शब्द मुख्यमंत्री बोलून झालेले आहेत. मग हा तुमचा गनिमी कावा शेतकरी आणि भाजपा असा काय होता का? भाजपाचा गनिमी कावा तुमच्या मार्फत येत होता का? नाही, असा मुळात काहीही मुद्दा नाही. आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर ते शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही या ठिकाणी संघर्ष यात्रा पाहिली, आसूड यात्रा पाहिली, आत्मक्लेश हे पाहिलं. हे सगळे जे काही आंदोलनं झाली तर त्यांना एक हेडिंग होतं कुठल्या तरी संघटनेचं, त्यांना एक नेता होता. तर आम्हाला एक अशी जन आंदोलन उभा करायचं होतं की जे जन आंदोलन फक्त आणि फक्त केवळ शेतकऱ्यांसाठी असेल आणि याच्यामध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहेत, जे समन्वयक असतील तर ते कुठल्याही या ठिकाणी ते सामान्य चेहरे असतील. आणि या ठिकाणी आम्ही कुणीही अध्यक्ष नाही ना, कुणीही याच्यामध्ये सरचिटणीस, खजिनदार, कार्याध्यक्ष असं नाही ना, सगळे समन्वयक आहोत आणि सगळे समान पातळीचे आहोत. त्यामुळं असा कुठलाच विषय नाही आहे. फक्त माझ्याकडे माझी गडबड एवढीच होती की भविष्यामध्ये जे होणार आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. गनिमी कावा कोणाचा होता? तुमच्या मार्फत शेतकऱ्यांवरती भाजपाने गनिमी कावा करून घेतला आणि तुम्ही त्याचं माध्यम नाही. झाले. हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी 2 पातळ्यावरती आम्ही लढत होतो. एक म्हणजे ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय केलेले होते आणि आमची जी काही गनिमी कावाची पथकं होती तर ती पथकं त्या ठिकाणी सर्व गाड्या ज्या आहेत ते थांबवणं, त्यानंतर मार्केट कमिटी थांबवणं, त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यासाठी विनंती करणं, यासाठी ती डिप्लॉय होती. बरं, गिड्डे आणि भाजपा याचा संबंध काय? काहीच नाही. कुठला माझा आणि कुठल्याच राजकीय पक्षांचा कुठलाच काही संबंध नाही. मग जसं धनंजय जाधवांच्या स्वागताला आमदार कोल्हे होत्या तसं तुमच्या स्वागताला संजय पाटील होते, खासदार संजय पाटील. मी त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा आहे, ते त्या ठिकाणी आले होते वर्षा या निवासस्थानी. मला माहित नाही, ते त्यांचं काहीतरी वैयक्तिक काम घेऊन आले असतील आणि ते त्या ठिकाणी चर्चेला बसले. चर्चेमध्ये त्यांनी कुठलाही मुद्दा उपस्थित केला नाही किंवा मला ते म्हटले नाहीत की संदीप अशा पद्धतीनं अशा गोष्टी करायच्या आहेत. मला त्याच्यात काहीच विषय नव्हता. तुम्हाला कसं विश्वास आहे की शासनानं ज्या घोषणा केल्या 70% मिळाल्या त्या शेतकऱ्याच्या पदरात पडतील? मुळात विषय असा आहे की आम्हाला या ठिकाणी विश्वास नव्हता म्हणून तर आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की तुम्ही पत्रकारांच्या समोर डिक्लेअर करा. आणि म्हणून तर इथंच मूळ जी वादाची गोष्ट झाली की पत्रकार परिषदेतच डिक्लेअर का केलं, पुणतांब्यात का डिक्लेअर केलं नाही. तर पुणतांब्यामध्ये आम्ही फक्त येऊन त्या ठिकाणी सांगितलं असतं. त्या ठिकाणी 2 पक्ष असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला चर्चा झाली आणि चर्चा मिटली हे ज्यावेळेला सांगतायत तर सरकारच्या वतीनं अधिकृत व्यक्ती आणि आंदोलनकर्त्यांच्या वतीनं अधिकृत व्यक्ती अशा पद्धतीनं ते 2 जण एकत्र येऊन जॉईंट प्रेस कॉन्फरन्स, एखादा सामंजस्याचा करार ज्यावेळेला होतो, 2 देशामध्ये सामंजस्याचा करार होतो, 2 देशाचे राष्ट्राध्यक्ष एकत्र येऊन जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतात. जो काही करार झालेला आहे ते कोणी उघडून बघत नाही, प्रेस कॉन्फरन्स घेतात. शेतकऱ्यांना मिळालं तुमचं असं म्हणणं आहे तुमच्या आंदोलनातून. म्हणूनच हा जो काही विषय आहे, जे काही त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे, हे सगळं शेतकऱ्यांना जे आहे हे 31 ऑक्टोबरच्या आत मिळालेलं असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. बरं, आता तुम्ही आहेत सांगलीचे, बरोबर? तुम्ही फिरताय, 4 दिवस झालं पत्रकार परिषद होऊन, बरोबर? तुम्ही सांगलीच्या थेट विरोधी टोकाला कसे काय पोहोचले?
हे एकदम विरोधी टोक आहे. सांगली आणि आपण जिथून बोलतोय ते एकदम विरोधी टोक आहे. खरं तर तुम्ही जर पोचताय तर नाही, नाही, कसे नाही. काय म्हणजे तुम्ही माझं आराम जे- करायला आलात बहुतेक हे जे सर. आंदोलन आहे हे पॅन महाराष्ट्र नेटवर्क वरती चाललेलं आहे आणि पॅन महाराष्ट्र नेटवर्क वरती ज्यावेळेला आंदोलन चाललेलं असतंय त्यावेळेला मी माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये आणि मी माझ्या घरामध्ये जर विचारत बसलो की कसं वाटलं, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली, योग्य आहे का, नाही ना, मला गडचिरोलीच्या शेतकऱ्याला विचारायला पाहिजे, मला सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याला विचारलं पाहिजे, मला धुळ्यातल्या शेतकऱ्याला विचारलं पाहिजे, मला सोलापूरच्या शेतकऱ्याला विचारलं पाहिजे, मला सामान्य शेतकऱ्यांना विचारायचं आहे की येस तुम्हाला हे मिळालंय, हे बरोबर आहे का, हे ह्याच्यामध्ये काय आहे. मी सॅम्पलिंग सर्व्हे करतोय आणि सॅम्पलिंग सर्व्हे मी कुठल्या संघटनेच्या कार्यकर्त्याबरोबर बोलणार नाही. मला अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचे सध्या फोन येत आहेत की आमचे साहेब का नव्हते त्याच्यामध्ये. मला हा नेमका प्रश्न घ्यायचा आहे की काही साहेबांना किंवा काही संघटनांना असं वाटतंय की शेतकऱ्यांनी आमच्याच ओंजळीनं पाणी प्यायचं, तर कृपया हा काही गैरसमज करून घेऊ नका. हा जे काही सोल्युशन काढलेलं आहे हे सोल्युशन हे शेतकऱ्यांसाठी सामान्य काढलेलं आहे, त्या शेतकऱ्याचं हित झालंय. त्यामुळे आता कृपया ह्याच्यामध्ये जे निघालेलं आहे, जे आउटपुट निघाले त्याच्यामध्ये कुणी राजकारण आणू नये. मी सामान्य शेतकऱ्यांना भेटतोय आणि सामान्य शेतकरी मला म्हणतायत की यस फक्त झालं पाहिजे. हा तुम्ही घेतली कमिटमेंट तिथपर्यंत मान्य, पण ते झालं पाहिजे. मी त्यांना विचारतोय की तुम्ही भाजीपाला घालताय का, तुम्ही दूध घालताय का. हो. जयाजी सूर्यवंशी लखोबा लोखंडेच्या भूमिकेत आहे, तो मी नव्हेच म्हणतायत. म्हणजे मी आता सगळं जे केलं ते गिड्डे आणि जाधव यांनीच केलं. त्यांची सगळी म्हणजे त्यांचाच हा निर्णय होता की मागे घेतला पाहिजे संप. खरं काय हो? मुळात सगळ्या कोर कमिटीला माहित नव्हतं. मी जे सगळं जे डिप्लॉय केलेलं होतं नेटवर्क यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर की तिथले अपडेट घेण्यासाठी, तर त्या नेटवर्कनी मला सांगितलं होतं की भविष्यामध्ये होणारी दंगल किंवा भविष्यामध्ये होणारे जे काही जाळपोळ आहेत किंवा आणखीन काही गोष्टी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार आहे, त्याची तीव्रता ही मला माहित होती. हे मी कोर कमिटीला सांगू शकत नव्हतो आणि आजही ते कोर कमिटीला माहित नाही. पण काल महाराष्ट्रानं बघितलं ना, काल महाराष्ट्रानं एसटीवरती दगडफेक झालेली बघितलं. शासनाचे नाहीत, माझं स्वतःच्या नेटवर्क. आय एम इव्हेंट मॅनेजर आणि त्यामुळे मला शासनाच्या इनपुटपेक्षा माझं स्वतःचं नेटवर्क आहे ना, माझं स्वतःचं नेटवर्क प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातून मी ते इनपुट घेतोय. शेतकऱ्याच्या संपाचा इव्हेंट तुम्ही केला असा तुमच्यावर आरोप आहे आणि तो सरकारच्या बाजूने मॅनेज केला. सरकारकडून मॅनेज करायचा काही संबंध नाही. आम्हाला सरकारकडून जेवढं मॅक्सिमम आउटपुट मिळवता येतंय तेवढं त्या ठिकाणी आउटपुट आम्ही मिळवलं. आता धार काढताना मी शेतकरी आहे, धार काढताना त्या ठिकाणी कासेमध्ये थोडं दूध शिल्लक राहतच. जेवढी धार काढता येईल तेवढी आम्ही काढली. आता कासेमध्ये थोडं दूध शिल्लक राहिलंय, ते धार काढण्यासाठी काही मंडळी आता त्या ठिकाणी कासेला पाना फोडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांनी तो करावा आणि ती उरलेली धार जी आहे ती काढून घ्यावी. आम्ही त्याच्यासोबत आहोत. बर, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला धमकावलं की गुन्हे तुमच्यावर जे येथून पुढे तोडफोड होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल, यापुढे जे काय आहे ते तुम्ही बघून घ्या, उद्यापासून मी कठोर कारवाई करण्याचे आदेश देतोय आणि ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार राहाल आणि ह्याला तुम्ही घाबरले. हा जो काही संप आहे या संपातून आम्हाला आउटपुट काढायचं होतं. आउटपुट काय असावं की शेतकऱ्यांना काय मिळालं, तर शेतकऱ्यांना मुळात दुधाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, हमीभावाचा प्रश्न असेल आणि कर्जमाफीचा प्रश्न असेल, याचं सोल्युशन हे शेतकऱ्यांना मिळालं. आता प्रश्न काय आहे की हे सोल्युशन त्या दिवशी आम्ही चर्चेला गेलो नसतो तर संप कुठे गेला असता. तर एकीकडे मला माहित आहे की हा संप या ठिकाणी सरकार ज्या वेळेला एखादं आंदोलन चालू होतं, ज्या वेळेला एखादा संप चालू होतो, त्यावेळेला सरकार वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करत असतं. त्यांचा सगळ्यात पहिला प्रयत्न असतो की जे आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्यांच्या बरोबर थेट चर्चा करणं. दुसरा प्रयत्न असा असतो की समाजामध्ये जनमानसामध्ये ताकद आणि ती जनमानसातल्या व्यक्ती ऐकू शकतील अशा लोकांना मध्यस्थी करायला सांगणं. उत्तर देत नाही मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती, हा सगळ्यावरती दबाव आणला होता. दबावाचा काहीच प्रश्न नाही, दबावाचा प्रश्न नाही. परंतु मला ह्याची गॅरंटी आहे की आम्ही आणखीन काही दिवस जर संप चालू ठेवला असता तर आमच्यावर केसेस या दाखल केलेल्या असतात. हे तिसरा जो आहे संप किंवा आंदोलन हे हँडल करत असताना सरकार हे तीन ते 4 पातळीवर काम करतं. एक पहिलं म्हणजे थेट चर्चा करणं, दुसरं म्हणजे मध्यस्थ्यामार्फत चर्चा करणं आणि तिसरं म्हणजे थेट त्या जे आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून दाबणं. सामान्य शेतकऱ्याला स्मरून एक प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यावेळेस हे सगळे तुम्ही बसले होते चर्चा करताना, मुख्यमंत्र्यांचे तुम्हाला असे शब्द होते की मी आता उठून जातोय आणि मी पत्रकार परिषद घेतोय आणि घोषणा करतोय कर्जमाफी करायची. खरं आहे का खोटं? मुख्यमंत्री अशी कशी करू शकतील ना एकटी कर्जमाफीची घोषणा आणि ती पहाटेच्या वेळेला? साधारणपणे खरं आहे का खोटं आहे? नाही, मुख्यमंत्र्यांनी असं आम्हाला काहीच सांगितलं नाही. त्या ठिकाणी काही आमच्या कोर कमिटीमधली बसलेली मंडळी हे म्हणतायत की
जर का आम्ही त्या ठिकाणी जॉईंट पत्रकार परिषद घेतली नसती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पत्रकार परिषद मुख्यमंत्री घेतली उठून असती. जात होते की आता मला तुमच्याशी चर्चा नाही करायची. नाही आम्ही त्या ठिकाणी म्हणत होतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी जे काय आउटपुट आहे ह्याचं जर पत्रकार परिषदेत स्ट्रेट वे सांगत नसाल तर आम्ही बाहेर जाऊन पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर करू. मग त्यानंतर मुख्यमंत्री तयार झाले, आपण जॉईंट पत्रकार परिषद घेऊन अनाऊन्स करू. एक लक्षात घ्या, संप, मोर्चा, आंदोलन, धरणं ह्याच्यापेक्षा संप हा जो काही गोष्टी आहेत तर ह्याच्यामधल्या कुठल्याच मागण्या ज्या आहेत त्या ऑन द स्पॉट मान्य होत नसतात. उदाहरणार्थ बेस्ट कामगारांचा एखादा संप झाला, एसटी बंद राहिली, सेवा बंद राहिलेली असते, त्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी कमिटमेंट घेऊन ही सेवा चालू केली जाते. मुळात कुठलंच, आता डॉक्टरांच्या मागण्या, डॉक्टरांनी संप केला होता, डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला हे 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 ह्या स्वरूपात देऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी ते दिलेलं आहे. आतापर्यंत शिक्षकांनी संप केला, मुख्यमंत्री महोदयांनी काही कमिटमेंट दिल्या, त्या कमिटमेंट त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. हा इतिहास आहे. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी जे काय, आता डॉक्टरांना काही त्याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवायची होती, मुख्यमंत्री महोदय रात्रीचं त्या ठिकाणी पहाटेचं बसून म्हणू शकतात का नाही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी गार्ड लावा, आत्ताच टेंडर मागवा, सिक्युरिटी कमिटी नेमा, काहीच होऊ शकत नाही शरद ना. पवार असं म्हणाले की शेतकरी युद्धात जिंकला परंतु तहात हारला. पवार साहेबांचं आजचं स्टेटमेंट असं आहे की सरसकट कर्जमाफी होऊ शकत नाही आणि हे जर पवार साहेबांसारख्या जाणत्या राजांचं अशा फक्त वक्तव्य जर असेल तर आम्ही जे मिळवलेलं आहे, आम्ही जो तह केलेला आहे तर तो मला असं वाटतं की आम्ही किल्ला जिंकला. किल्ला जिंकला तह हरण्याचा काही प्रश्न नाही. पवार साहेबांनीच आज सांगितलंय की सरसकट कर्जमाफी होऊ शकत नाही म्हणून मोदी साहेबांना भेटल्यानंतर. धन्यवाद संदीप गिड्डेजी, तुम्ही एबीपी माझाशी बातचीत केली. यांच्या मते सरकारशी जो तह केला त्याच्यामध्ये त्यांनी किल्ला जिंकलेला आहे आणि हा किल्ला जिंकलेला असताना देखील रन मात्र यांनी सोडलेलं पाहायला मिळतं आणि हे रन सोडून सगळे जे कोर कमिटीचे सदस्य आहेत ते भरकटलेले आहेत, इकडे तिकडे फिरतायत. मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या समोर म्हणजे ज्या पुणतांब्यातून ही क्रांती उभा राहिली त्या पुणतांब्यात मात्र कुठलाही कोर कमिटीचा सदस्य अजून तरी फिरकायला तयार नाही. कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.